डॉक्टर पतंगराव कदम यांनी शिक्षण घेतलेल्या वसतिगृहास 1 वर्षाची पेन्शन दिली आर्थिक मदत म्हणून। DS देशमुख यांचे कार्य। ज्या संस्थेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनी शिक्षण घेतले व काही दिवस वास्तव्य केले, याच संस्थेत वसतिगृहास सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष समिती कडेगावचे अध्यक्ष DS देशमुख यांनी नाना पाटील वसतिगृह कुंडल येथील विद्यार्थ्यांसाठी त्यांची 1 वर्षाची जमा होणारी पेन्शन मदत रूपाने देऊ केली आहे। सदरची देणगी त्यांचे बंधू स्वर्गीय रंगराव देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांनी मदत म्हणून दिली असल्याचे सांगितले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण तात्या लाड होते। कार्यक्रमाप्रसंगी GD बापू लाड विचार मंच पदाधिकारी, वसतिगृहाचे संचालक, विद्यार्थी व पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसतिगृहात महाराष्ट्रातील सर्व भागातून विशेषतः जत आटपाडी भागातून गरजू विद्यार्थी राहायला येत असतात। वसतिगृहास 98 मुलांची शासकीय मान्यता असून सध्या 270 विद्यार्थी या ठिकाणी आहेत। त्यामुळे वसतिगृहात उर्वरित मुलांचा जेवण व इतर खर्च सामाजिक देणग्यांमधून होत असतो। यावेळी पाणी संघर्ष समितीतर्फे रमेश पवार, संजय तडसरे यांनीही देणगी दिली। पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष देशमुख बापू यांच्या या सामाजिक कार्यक्रमाप्रसंगी पाणी संघर्ष समितीचे पदाधिकारी व GD बापू लाड विचार मंचचे पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले। DS देशमुख यांनी केलेल्या या मदतरूपी कार्याचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे।